कॅन्सरविषयी जनजागृती करून भीती व अज्ञान दूर करण्याच्या उद्देशाने आरंभ पॉझिटिव्ह अहिल्यानगर व प्रयास अमरावती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात येते। याच उपक्रमाअंतर्गत यावर्षीची कॅन्सर प्रबोधन यात्रा 8 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथून सुरू झाली असून सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोली व माणगाव असा प्रवास करत या यात्रेचा समारोप होणार आहे। 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ही यात्रा दरवर्षी महाराष्ट्रभर आयोजित केली जाते। यंदा कोकण विभागात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या कॅन्सर प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आज कणकवली येथील HPCL हॉल कणकवली महाविद्यालयात लायसन्स क्लबच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी प्रत्येकासाठी आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात कॅन्सरवर यशस्वीपणे मात केलेल्या व्यक्तींनी आपले अनुभव सांगत कॅन्सर झाल्यानंतर घाबरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले। नमस्कार, माझं नाव युनुस सय्यद उर्फ इनू म्हणतात मला। तर मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना मला ब्लड कॅन्सर झाला होता आणि त्याची ट्रीटमेंट मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटलला मी घेतली आणि ट्रीटमेंटच्या दरम्यान मला बरेच आजार एका वेळेस झाले, म्हणजे एका पाठोपाठ झाले। 13-14 आजार एका पाठोपाठ होऊन सुद्धा मी आज तुमच्या समोर ब्लड कॅन्सर मधून एकदम यशस्वीपणे लढून बाहेर आलेलो आहे। तर कॅन्सर दिनानिमित्त आणि ह्या कॅन्सर प्रबोधन यात्रेनिमित्त मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हेच सांगतो लोकांना की कॅन्सर झाला म्हणजे तुमचं आयुष्य संपत नाही, तर तुमचं आयुष्य नव्याने सुरुवात झालेलं असतं। फक्त तुम्हाला तिथं पॉझिटिव्ह विल पॉवर, तुमची स्ट्रॉंग माइंडसेट आणि इच्छाशक्ती आणि योग्य उपचार या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, अर्ली डिटेक्शन वगैरे केलं, तर तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडू शकता। हाच माझा संदेश असतो आणि मी माझी जर्नी माझ्या पुस्तकात लिहिली, जेणेकरून नवीन कॅन्सर पेशंट असो किंवा त्यांचे नातेवाईक असो त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि कॅन्सर मधून वाचण्यासाठी त्यांना एक रोल मिळेल, प्रोटोकॉल मिळेल आणि त्यातून ते वाचण्याची एक प्रेरणा पण मिळेल। त्यासाठी मी हे पुस्तक लिहिलंय। तर हे पुस्तक अनेक कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शक ठरते आणि बऱ्याच लोकांना याचा फायदा होतो। नॉर्मल लोक सुद्धा मोटिवेशन म्हणून हे पुस्तक वाचताय। तर आमचं कॅन्सर यात्रेनिमित्त सगळ्यांना हेच सांगायचंय की शक्यतो व्यसन अजिबात करू नका। तंबाखू, गुटखा असो किंवा दारू असो, सिगरेट असो, हे अजिबात करू नका। हेल्दी राहा, आनंदी राहा। या आजारावर आपण आत्मविश्वासाने आणि प्रखर प्रतिकार शक्तीने खरोखरच विजय मिळवू शकतो। जर आत्मविश्वासच नसेल आणि मनाला जर तुम्ही कर्करोग जर झालेला आहे, मनावर जर एकदम गंभीरपणे केलं तर हा कर्करोग तुम्हाला खरोखर आयुष्यातून उठवू शकेल। पण आत्मविश्वासावर जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं तर हा 100% कर्करोगावर तुम्ही विजय मिळवता। योग्य वेळी उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कॅन्सर सारख्या आजारावर सहज मात करता येते, असा विश्वास डॉक्टर अविनाश सावजी यांनी उपस्थित नागरिकांना दिला। नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सावजी अमरावतीला असतो। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून MBBS झालो 82-83 साली आणि गेली 43 वर्ष नॉन प्रॉफिट सेक्टरमध्ये काम करतो। 23 वर्ष गावात राहून आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम केलं आणि गेले साधारणपणे 26 वर्ष जीवनशैलीशी निगडीत आजार हे आपल्याला कसे थांबवता येतील किंवा दुरुस्त करता येतील या संदर्भात काम करतो। यावेळेस कणकवलीमध्ये आमचं आगमन झालं आहे ते कॅन्सर प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने। आज कणकवलीमध्ये लॉयन्स क्लबच्या वतीने हा कार्यक्रम कणकवलीकरांसाठी आयोजित करण्यात आला की आपली जीवनशैली कशी असली पाहिजे जेणेकरून आपण कॅन्सर आणि इतरही अनेक डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, ओबेसिटी सारखे आजार टाळू शकतो किंवा बरे करू शकतो औषधांशिवाय। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये डॉक्टर बिरमोळे पती पत्नी, डॉक्टर माळेश्वर सर, डॉक्टर बोरुले सर आणि इतर कार्यकर्ते या सगळ्यांचं सहकार्य, कणकवली कॉलेजचं सहकार्य मिळालं आणि खूप चांगला प्रतिसाद कणकवलीकरांनी या कार्यक्रमाला दिला। मुख्यत्वे हे आजार होण्याची जी कारणं आहेत, आपल्या जीवनशैलीमध्ये कुठली कारणं आहे, खास करून आहार विहार आचार विचार यामध्ये आपल्याला काय दुरुस्त्या करायला पाहिजे आणि आज जी आपली बिघडलेली जीवनशैली आहे, खास करून शहरी लोकांची, असं म्हणे चुकीचा आहार आपण खातो त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती चुकीचे परिणाम होतात। आज बैठी जीवनशैली झालेली आहे, आपलं शरीर हालचालीसाठी बनले, आपल्या हालचाली कमी झालेल्या आहेत आणि अनेक गोष्टींचा ताणतणाव आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आलेला आहे आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून
ज्याला आपण असंसर्गजन्य आजार म्हणतो आज, कॅन्सर पासून तर डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हे सगळे आजार यांचं प्रमाण भयावह पद्धतीने सगळ्या भारतात वाढत चाललेलं आहे. यासाठी आपल्याला केवळ औषधं आणि दवाखाने यांनी कदाचित हे आजार त्यावरती नियंत्रण नाही मिळवता येणार. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आणि आपल्या सवयी बदलणे, मुख्यत्वे आहार विहार, आचार विचाराच्या. आपण तोंडामध्ये काय टाकतोय, आपण डोक्यामध्ये कसला विचार करतोय आणि मनामध्ये कोणत्या भावना जपतो, ह्या गोष्टी जर आपल्याला बदलता आल्या तर बहुतेक सगळे हे क्रॉनिक आजार रिव्हर्स करता येतात, औषधं थांबवता येतात, असा जगातल्या अनेक संशोधनांचा निष्कर्ष आहे. आम्ही पण आमच्या संस्थेअंतर्गत जे काय करतोय गेले साधारणपणे 6 वर्षांपासून, तर आमचा पण अनुभव असाच आहे की 20-20 वर्षांचे आजार रिव्हर्स होण्यासाठी बरेचदा 50-60% लोकांमध्ये 20 आठवडे पण लागत नाही. औषधं थांबवता येतात, आरोग्य सुधारते आणि व्यक्तीचं नाही तर पूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारते. त्यामुळे काही साधे सोपे निसर्गाचे नियम आपल्याला आयुष्यभर त्याचं पालन करणं महत्वाचं असणार आहे. ते नियम काय आहे ती माहिती या कार्यक्रमाच्या अंतर्गत कणकवलीकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही. आणि मला असं वाटतं की हे जर केलं, म्हणजे मला असं कळलं की आता कोकणामध्ये पण कॅन्सरचा प्रादुर्भाव पण दिवसेंदिवस वाढतोय, जो सगळीकडेच झालेला आहे. कॅन्सर होण्याचं वय पण खाली आलेलं आहे आणि भारतातली आकडेवारी सांगते की 4 पैकी एकाला कॅन्सर होण्याचा धोका सामना आहे. हे धोके आपल्याला कमी कसे करता येतील? काही गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरण आणि या सगळ्यांशी निगडीत आहे. जे काय रसायनं वेगवेगळी होतात, मग ते कारखान्यातून निघणारी असो, प्रदूषणामध्ये हवा पाणी जमिनीच्या असो की अन्नाच्या प्रदूषणामुळे, आणि दुसरं जे आपले मानसिक प्रदूषण आहे ज्याला आपण म्हणतो, डोळ्यांनी चुकीच्या गोष्टी बघणं, कानाने चुकीच्या गोष्टी ऐकणं, तर याचा पण आपल्या कुठेतरी शरीर मनावरती परिणाम होतो. असं आपल्याला सर्वांगीण जर आपण विचार केला आणि त्या दिशेने पावलं उचलली तर ही सगळी आजार आपल्याला बऱ्यापैकी आटोक्यात आणता येणं शक्य आहे. आणि आमचा तो एक प्रयत्न आहे. म्हणून या यात्रेच्या निमित्ताने मेडिकल कॉलेजेस, डॉक्टर कम्युनिटी यांच्याशी पण संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्यासोबत एक जनरल पब्लिक साठी पण अवेअरनेसचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम, असं एक 6 दिवसांची यात्रा ही आमची सुरू आहे. आणि कणकवलीकरांशी आज हा संवाद साधण्याची संधी मिळाली, खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी आयोजकांचे पण आम्ही आमच्या यात्रेच्या तर्फे धन्यवाद व्यक्त करतो. पुढे पण आपल्याला कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणा, मेडिकल कॉलेजेस, डॉक्टरच्या संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांना सगळ्यांना घेऊन आणखीन काही गोष्टी करता येणं शक्य आहे असं मला वाटते. तर त्या दृष्टीने आपण पुढे जाऊया एवढी सदिच्छा व्यक्त करतो. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने नटलेला जिल्हा आहे. हा हळूहळू वेलनेस किंवा निरामय जिल्हा अशी आयडेंटिटी याला कशी मिळेल, यासाठी जर आपल्याला सगळ्यांना मिळून काही करता आलं आणि आम्हाला जर त्यात काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर तो आमच्यासाठी आनंद असेल. सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. यावेळी कॅन्सर, डायबिटीस, रक्तदाब, थायरॉइड यांसारखे आजार टाळण्यासाठी जीवनशैली कशी असावी, आहारविहार, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कणकवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला डॉक्टर शमिता बिरमोळे, डॉक्टर प्रवीण बिरमोळे, डॉक्टर महाडेश्वर, अर्पिता मुंबरकर यांच्यासह कणकवली महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्ग संपन्न जिल्हा असून या जिल्ह्याला वेलनेस किंवा निरामय जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. नमस्कार. आरंभ पॅलेटिव्ह अहिल्यानगर व प्रयास अमरावती या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी कॅन्सर प्रबोधन यात्रेचं नियोजन करत असतो. आमचा उद्देश हाच आहे की कॅन्सरची जी भीती आणि अज्ञानता आहे ही दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या यात्रे दरम्यान करत असतो. ह्या वर्षी आमची यात्रा 8 तारखेला अहिल्यानगरहून सुरू झाली. ती सावंतवाडी, आज कणकवली, उद्या रत्नागिरी, परवा चिपळूण, त्यानंतर दापोली व माणगावला या यात्रेचा शेवट होणार आहे. यामध्ये आम्ही सरकारी कार्यालय, गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल आणि पब्लिक साठी कार्यक्रम घेत असतो. त्या कार्यक्रमामध्ये भीती घालवण्याचं काम जे आहे ते आमचे काही साथी असतात, जे कॅन्सर योद्धे आहेत, ज्यांनी कॅन्सरवर मात करून
आता ते लोकांना सांगतात की कॅन्सर झाल्यानंतर घाबरण्याची गरज नाहीये व त्यातून कसं आपण सहजरित्या बरे होऊ शकतो, हे आमचे 81 वर्षाचे भवर काका आहेत. त्यांना ल्युकेमिया झाला होता आणि ते त्याच्यातून बरे झालेत. आज घरी बसून ते आराम करू शकतात, परंतु ते लोकांना सांगण्यासाठी आमच्या सोबत 8 दिवसाचा प्रवास करतात. त्यानंतर हा युनुस आहे, याला पण ल्युकेमिया ALL झाला होता. त्याला UPSC MPSC क्रॅक करायचं होतं, परंतु ज्यावेळेस शिक्षण घेत होता त्यावेळेस त्याला हा आजार झाला आणि त्यातून तो कसा सफर झाला, कशा पद्धतीने तो बाहेर निघाला, त्यासाठी त्यांनी इनूची गोष्ट ही पुस्तक प्रकाशित केलंय आणि यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी बारकाईने मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजेत की आपण पॉझिटिव्ह विचार केला तर सहजरित्या कॅन्सर वर मात करू शकतो. आम्ही असं म्हणतो की तणाला कॅन्सर होतोच, परंतु मनाला होऊ देऊ नका. मनाला जर झाला तर कदाचित त्याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे, परंतु तणाला झाला आणि मनाला नाही झाला तर त्याच्यातून अशा पद्धतीने आपण बाहेर सहजरित्या निघू शकतो. दरवर्षी आम्ही 4 फरवरी या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ही यात्रा काढत असतो. आतापर्यंत साधारणपणे सगळ्याच विभागात आम्ही ही यात्रा घेऊन गेलो. पहिल्या वर्षी नगर अमरावती, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि ह्या वर्षी कोकणात आम्ही आलेलो आहोत. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.